त्याच्या कुलभूषण जाधव यांच्या जुन्या निवासस्थानी आता आपण जाणार आहोत। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर सध्या उपस्थित आहेत। अमोल, संपूर्ण देशभर सध्या उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे आणि अर्थातच तुम्ही जिथे उभा आहात कुलभूषण जाधव यांच्या जुन्या निवासस्थानाबाहेर, तिथे तर या सगळ्याचा कहर झालेला असेल, आनंदाचा कहर झालेला असेल। काय नेमकं त्या ठिकाणी घडतंय, कसा उत्साह आणि या निकालानंतरचं काय सेलिब्रेशन तुम्ही पाहत आहात? नक्कीच एक मोठा दिलासा मिळालेला आहे। जो निर्णय निघालेला आहे भारताच्या बाजूने निघालेला, त्याच्यामुळे जो संपूर्ण जे नागरिक आहेत ते जल्लोष व्यक्त करतायत। कुलभूषण जाधव यांच्या निवासस्थानी आपण आहोत। या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण विभागामध्ये त्यांच्या घराच्या बाहेर मोठा जल्लोष केलेला आणि फटाके फोडलेले आहेत आणि मिठाई वाटून हा संपूर्ण त्यांची जी प्रतिक्रिया आहे, त्यांनी जे समाधान व्यक्त केलेलं आहे त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। मॅडम, काय सांगाल, आज भारताच्या बाजूने हा निकाल लागलेला, कुलभूषण जाधव यांच्या बाजूने निकाल लागलेला, मोठा दिलासा मिळालेला, काय प्रतिक्रिया? आज जो निर्णय लागला आहे तो खूप चांगला निर्णय लागलेला आहे। भले आम्हाला स्टे मिळालेला आहे, पण नक्कीच त्याला विजय होणार आमचा, की आज आमचा भारताचा सुपुत्र कुलभूषण जाधव हे परत भारतात येणार आणि आम्ही त्याचा जल्लोष खूप जोरात साजरा करणार। कारण आम्हाला अभिमान आहे आमच्या माणसाचा, की त्यांनी जे देशासाठी जे गेले होते ते काही कोणावर हे करायला गेले नव्हते, अत्याचार करायला गेले नव्हते, की कोणावर काही आरोप करायला गेले, पण त्यांनी देशाचं जे काम केलंय त्या देशासाठी आम्ही त्यांना सॅल्यूट करतोय आणि आमचा माणूस परत येणार ही आम्ही देवाजवळ प्रार्थना करतोय आणि नक्की आम्हाला त्याच्यात यश मिळणार। नक्कीच खूप मोठा दिलासा आहे। पाकिस्तानने जे दावे केलेले ते सगळे फोल ठरलेले आहेत। काय वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतंय हा जो काही निर्णय दिलेला आहे तो ऐतिहासिक निर्णयात नोंद झाली पाहिजे याची, आणि हा जल्लोष आपण साजरा केला पाहिजे। कुलभूषण सारखा भारताचा सुपुत्र आज आपल्याकडे येत आहे, त्याचा जल्लोष झालाच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? जेवढे पण त्यांनी आपल्यावर क्लेम लावले ना, जजनी सांगितले ते सगळे खोटे आहेत आणि म्हणून आज आपल्याला हा वर्डिक्ट भेटलाय आणि ह्याला आम्ही पुढे घेऊन जाणार आहे। आणि नक्कीच खूप मोठा दिलासा आहे आणि हा दिलासा या ठिकाणी आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, ते जल्लोष करतायत आणि आपल्याला संपूर्ण विभागात या ठिकाणी कुलभूषण जाधव यांची जी जो निर्णय आहे जो निघालेला आहे त्यांच्या बाजूने, त्याच्या बाबतीत आपण पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष झालेला आपल्याला दिसून येतो। अशीच परिस्थिती नामजोशी मार्गावरच्या त्यांच्या निवासस्थानी सुद्धा आहे। त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आहेत। मेघा, कसा जल्लोष सुरू आहे नामजोशी मार्गातल्या निवासस्थानावर? अमोल, जवळपास 30 वर्ष कुलभूषण जाधव इथे राहत होते लोअर परेलच्या एका घरामध्ये आणि इथे निकाल आल्यानंतर आनंदाचं वातावरण आहे। कुलभूषण जाधव यांचे मित्र आणि शेजारी पाजारी यांनी खाली येऊन फटाके वाजवून भारत मातेच्या घोषणा देत जल्लोष साजरा केलेला आहे। त्यांचे एक शेजारी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। ये जो वर्डिक्ट दिया गया है पूरे भारत के मतलब बाजू में दिया गया है, पाकिस्तान जो झूठी है साबित हुई है फिर से, तो मुझे बहुत खुशी है कि जो भी जजमेंट दिया गया है भूषण जी के लिए वो हमारे तरफ में हुआ है और वो उनको इनोसेंट साबित किया गया है। एंड आई एम रियली हैप्पी फॉर दैट एंड आई प्रे फॉर हिम दैट ही शुड बी बैक टू इंडिया एज सून एज पॉसिबल। अच्छा, भगवान ने हमारी प्रार्थना सुन ली है और हम तो मतलब वैसे भी हमारी बाजू थी, वो सच थी। पाकिस्तान फिर से एक बार पाकिस्तान का झूठ पकड़ा गया है। कुलभूषण आने का हम सब इंतजार करेंगे। आप कितने आशावादी है कि कुलभूषण जिंदा मतलब वापस आएंगे भारत में? No, it is. I am very positive. I am very positive about that. I am praying and still praying. I am very happy. In fact, he's my husband's friend. He's also very happy, and we are really waiting for him. And it will be like a bless for his family, his wife, and we all. हाँ, ये जो कुलभूषण जाधव की केस थी भारत सरकार की तरफ से पूरे जोर शोर से वहाँ इंटरनेशनल कोर्ट में लगाई गई है, आप इसके लिए सेटिस्फाइड है? हाँ, आई एम वेरी सेटिस्फाइड बिकॉज इट इज़ अ प्राउड फॉर अस, इट इज़ अ प्राउड दिस थिंग फॉर अस। अमोल, तर कुलभूषण जाधवच्या इथले जे काय त्याचे मित्र आहेत, शेजारी पाजारी आहेत, त्यांचं असंच म्हणणं आहे की पाकिस्तान हे पहिल्यापासून खोटाडे होते आणि पाकिस्तानचा हा खोटाडेपणा आता आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये देखील सिद्ध झालेला आहे। अमोल, बिलकुल धन्यवाद मेघा या सविस्तर माहितीबद्दल आणि हे जल्लोषाचं वातावरण आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। या निकालानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहेत। So I think it's an important day.
for Kulbhushan Yadav, his family and the entire country. ऐतिहासिक है, अति महत्वपूर्ण, क्योंकि पाकिस्तान ने, भारत सरकार ने पहली बात, नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो सरकार काम कर रही है, हर भारतीय नागरिक के लिए हर प्रयास करती है ताकि उनको अपना अधिकार मिले। कुलभूषण यादव केस में वो अधिकार कहीं ना कहीं पाकिस्तान उसे नहीं लागू कर रहा था, जो उसके अपने ही कन्वेंशन है, वियना कन्वेंशन है, जिसमें खुद वो सिग्नेटरी है। तो भारत सरकार ने इस विषय को अंतर्राष्ट्रीय कोर्ट में रेज किया, इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस हेग में। वहां पर हरीश साल्वे जी, जो वरिष्ठ वकील हैं, उन्होंने भारत के पक्ष को बहुत मजबूती से रखा। वहां पर पाकिस्तान ने जो दलीलें दी उसे आज नकारा गया है। स्पष्ट रूप से कहा गया है कि कुलभूषण यादव को एग्जीक्यूट नहीं किया जा सकता, उनको ना तो फांसी चढ़ाई जा सकती, ना उन्हें मारा जा सकता है जब तक ये ना हो, पूरा ट्रायल ना हो। पाकिस्तान ने कहा कि दोनों देशों के बीच में ऐसे अग्रीमेंट्स हैं तो कोर्ट की ज्यूरिसडिक्शन नहीं बनती, उसे रिजेक्ट किया गया है। इसके अतिरिक्त उन्होंने कहा था कि ये जासूस के रूप में है, उसे भी रिजेक्ट किया गया है, क्योंकि वियना कन्वेंशंस के तहत ऐसा कोई रोक नहीं है कोर्ट के ऊपर कि उसे ये काउंसलर एक्सेस मिले। कोर्ट ने एक स्वर में सब जितने हैं उन्होंने मिलकर यूनानिमसली ये जजमेंट कहा है। ये एक ऐतिहासिक और अति महत्वपूर्ण जजमेंट है। पाकिस्तान की दलीलें वहां पर उसे ठेस पहुंचे हैं। कुलभूषण यादव और उसके परिवार वालों के लिए उम्मीद जगी है और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की सरकार ने एक बार फिर यह स्थापित कर दिया है, स्पष्ट कर दिया है कि भारतीयों के लिए और उनके अधिकारों के लिए हर कदम उठाए जाएंगे। भारतासाठी एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय काही मिनिटांपूर्वीच आंतरराष्ट्रीय कोर्टाने सुनावलेला आहे। जाधवांना फाशी देऊ नये असा स्पष्ट इशारा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिलेला आहे। त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पाकिस्तानने प्रत्येक घडामोडींचे तपशील आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये देत राहावेत अशी सूचना सुद्धा ICJने पाकिस्तानला केलेली आहे। कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत न देऊन पाकिस्ताननी खूप मोठी चूक केली असं निरीक्षण सुद्धा आंतरराष्ट्रीय कोर्टाने आजच्या निकालादरम्यान सुनावलेलं आहे आणि हा खटला इथेच संपलेला नसून आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये याची सुनावणी पुढे देखील सुरू राहील याचे स्पष्ट संकेत देखील ICJने दिलेले आहेत। कुलभूषण जाधवांच्या खटल्यामध्ये आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला जोरदार झटका दिलाय। कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधवांच्या फाशीला कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। जाधव यांना फाशी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देखील पाकिस्तान सरकारला आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानसाठी हा मोठा झटका आहे। याविषयी आपण अधिक चर्चा करूया। आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सध्या आपल्या सोबत आहेत। शैलेंद्र जी, निकाल काय आहे हे संपूर्ण देशांनी पाहिलं आणि देशभर जल्लोष केला जातोय। या निकालाचे आंतरराष्ट्रीय पडसाद काय उमटू शकतात आणि भारताला भविष्यामध्ये कुलभूषण जाधव यांना व्यवस्थित आणि जिवंत परत आणण्यामध्ये आजच्या निकालाचं किती महत्त्व आहे असं आपल्याला वाटतं? याला निश्चितच आपल्याला ऐतिहासिक अशा स्वरूपाचा निर्णय आहे असं म्हणावं लागेल। प्रथम तर लक्षात घेणं गरजेचं की ज्या तांत्रिक मुद्द्यांवरती आपण बोट ठेवलेलं होतं ते सर्व तांत्रिक मुद्दे म्हणजे जे 1963च्या वियना करारामध्ये होते आणि त्यातला जो 36 कलम आहे आणि त्याच्यातला जो C पॅराग्राफ आहे त्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता काउन्सिलर ऍक्सेसचा, तो इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने ऍक्सेप्ट केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी आजचं जजमेंट दिलेलं आहे। एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन प्रथम मी मांडू इच्छितो की आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे की एखाद्या प्रकरण म्हणजे 15 मेला याची हिअरिंग झाली आणि आज 15 मे नंतर 18 मेला 3 दिवसानंतर आपल्यावरती पहिले त्यांचं जजमेंट येतं आहे। पहिल्यांदा इतिहासामध्ये घडत आहे, कारण याची अर्जन्सी तशा स्वरूपाने होती। याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होती की पाकिस्तानवरती विश्वास नाहीये, पाकिस्तानचं लष्कर हे कुलभूषण जाधव यांना कोणत्या क्षणी फाशी देऊ शकतं याची पूर्ण खात्री ही आंतरराष्ट्रीय न्यायालयाला असल्यामुळे त्यांनी तातडीने हा निर्णय दिला। याच्यातनं 2 ते 3 गोष्टी प्रथम तर स्पष्ट होत आहेत। एक तर पाकिस्तानकडनं एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन झालं आहे। दुसरं, पाकिस्ताननी जे कुलभूषण जाधव यांना हेर किंवा दहशतवादी म्हणून ठरवलेलं होतं आणि त्यानुसार हे ज्युरिस्डिक्शन मध्ये येत नाही, तोही पाकिस्तानचा दावा आता पूर्णपणे फोल ठरलेला आहे। यामध्ये एक गोष्ट आता फार महत्त्वाची, जसं आपण म्हणालात की याचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील।
या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करू, हा पूर्णपणे निर्णय भारताच्या फेवरमध्ये आलेला आहे. हा अंतरिम आहे, अंतिम नाहीये. अंतिम निर्णय हा ऑगस्टमध्ये दिला जाईल, परंतु भारताची मागणी होती की तोपर्यंत कुलभूषण जाधव यांना फासावर लटकू नये, ती त्यांनी मागणी मान्य केलेली आहे आणि हा भारताचा मोठा विजय आहे. आता महत्वाचा मुद्दा असा येतोय की पाकिस्तानकडनं याची रिॲक्शन काय येते, पाकिस्तान याला कसा प्रतिसाद देतो. कारण जर पाकिस्ताननी ही मान्य करणं किंवा नाही करणं यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आपण लक्षात घेतलं पाहिजे की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये इन्फोर्समेंट मेकॅनिझम नाहीये. म्हणजे आपण निर्णय दिल्यानंतर त्या निर्णया पार्टीने मान्य केला की नाही त्याच्यावरती हे गोष्टी बघणं किंवा त्याला हे बंधनकारक करणं या गोष्टीचं एन्फोर्समेंट मेकॅनिझम हे इंटरनॅशनल कोर्टाकडे नाहीये. आणि त्यामुळे हे प्रकरण आता सुरक्षा परिषदेकडे जाईल जर पाकिस्तानने हा निर्णय मान्य केला नाही तर, आणि सुरक्षा परिषदेमध्ये याला निर्णय घ्यावा लागणार आहे. परंतु मला असं वाटतं की पाकिस्तान असं एवढं मोठं धाडस दाखवेल असं सध्या तरी वाटत नाहीये. त्यामुळे हा निर्णय पाकिस्तान ऍक्सेप्ट करेल, निदान ऑगस्टपर्यंत तरी कुलभूषण जाधव यांना फासावर लटकवणार नाही अशी सध्या तरी परिस्थिती आहे. बिलकुल. शैलेंद्रजी, पाकिस्तानची प्रतिक्रिया या निकालावर काय असू शकते असं सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसतंय आणि या निकालाचे भारत पाक संबंधांवर काय परिणाम होऊ शकतात? ज्या वेळेला आपण याचा भारत पाकिस्तान संबंधाच्या दृष्टिकोनातून विचार करतो त्यावेळेला तर प्रथम आजचा जो कुलभूषण जाधव यांचा प्रश्न होता हा प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तान मधला प्रश्न म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने याच्याकडे पाहिलेला नाहीये. तर हा 1963 मधला एक मल्टीलॅटरल अग्रीमेंट आहे. या मल्टीलॅटरल अग्रीमेंटच्या अंतर्गत भारताने आपली प्रेयर जी आहे ती इंटरनॅशनल कोर्टमध्ये ठेवलेली होती. त्यामुळे याच्यामधनं एक अशा स्वरूपाचं बोललं जात आहे की कदाचित भारताने आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसला काश्मीर प्रश्नामध्ये इंटरव्हेन्शन करण्यासाठी एक प्रकारे संधी दिलेली आहे. पण तसं नाहीये. हा भारत आणि पाकिस्तान मधला द्विपक्षीय नाहीये. तर पाकिस्तानकडनं एका आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन झालं 1963च्या व्हिएन्ना अग्रीमेंटचं, त्यावरती आपण बोट ठेवलं गेलेलं आहे. याच्यातलं एक गोष्ट मात्र अत्यंत महत्वाची आहे ती यासाठी आहे की ज्या पद्धतीने पाकिस्ताननी ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये भारताला कॉन्स्युलर ऍक्सेस न देणं, कोणत्याही परकीय नागरिकावरती सिव्हिलियन कोर्टमध्ये खटला चालला जाणं आवश्यक होतं, असं नसतानाही मिलिटरी कोर्टमध्ये हा खटला चालवला करणं, ह्या सगळ्या गोष्टींवरती इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये ऑब्जेक्शन रेज केलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानच्या ओव्हरऑलच लष्करी कोर्टाचा एक खोटारडेपणा हा जगासमोर आलेला आहे. बिलकुल. धन्यवाद शैलेंद्रजी, झी24 तासला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.